स्पष्ट आरोप आहे। काँग्रेसची 9 मतं बुडणार हा जावई शोध आणला कुठून? काल 35 आमदार 37 पैकी आमचे उपस्थित होते। 35 हे सगळ्यांना माहित आहे, तरी पण सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर खोट्या बातम्या पसरवणं आणि गैरसमज निर्माण करणं हे अजूनही काही धंदे बंद झालेले दिसत नाहीत। आमचे सर्व मतदार उमेदवार आपले आमदार हे आम्हाला हलवायची सुद्धा पाळी आली नाही। आम्ही कुठे काही ज्यांना भीती आहे ते हॉटेलमध्ये पळालेत, ज्यांना मतं फुटतील असं वाटलंय म्हणून त्यांच्या आमदारावर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी एकत्र आमदार केलेत आणि हॉटेलचा आश्रय घेतला। आम्ही तर तसं कुठेही काही केलं नाही। आमचे सगळे आमदार आपापल्या घरी होते आणि यामध्ये 3ही उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येतील। आम्ही त्या पद्धतीनं आमचे सर्व सदस्य आपले मतदार आमदार आम्ही एकत्र ठेवलेले आहेत, त्यामध्ये कुठेही गडबड नाही। त्यामध्ये त्यांना काही गैरसमज झाला असेल, त्यातले जे आमदाराचे टोपीवाले म्हणाले ते आमच्याबरोबर सोबत होते काल बैठकीला। त्यांना देशात राज्यातलं चित्र बदललेलं आहे। आम्ही 31 जागा जिंकल्या आहेत, त्यामुळं जनतेचा कौल कोणत्या बाजूला आहे त्यांना कळतं। त्यामुळे हे भांबावले आहेत सगळे सत्ताधारी, त्यांना काही कळण्याचं सुचलंय म्हणून सगळे अशा पद्धतीच्या खोट्या अफवा पसरवत आहेत। पण मला पूर्ण सांगेल की मी त्यातील सगळे आमदार आमच्याबरोबर होते। एक झिशान सिद्दीकी त्यांच्याशी सुद्धा संपर्क झाला आणि एक अंतापूरकर हे 2 आमदार सोडले तर सर्व 35 आमदार होते। हे दोनही आमदार काँग्रेस बरोबर राहण्याचं त्यांनी सांगितलं। तुम्ही अंतापूरकरांशी बोलला आहात का? कारण त्यांचं ते एक नाव घेण्यात आलेलं आहे की ते आमचं बोलणं झालेलं आहे, ते काँग्रेस सोबत राहणार आहेत। त्यांनी आम्हाला, कारण अशोकराव गेल्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत ते होते, त्यांचे वडील त्यांच्यासोबत होते, त्यामुळे तो गैरसमज निर्माण झालेला आहे। नहीं, बिल्कुल नहीं। क्रॉस वोटिंग होगा तो रूलिंग पार्टी में होगा, हमारे में कोई कुछ नहीं होने वाला है। हमारे सभी एमएलए एक साथ है, हमारे एमएलए पे विश्वास है और विशेष रूप से हमारे तीनों भी महाविकास आघाड़ी के तीनों उम्मीदवार चुन के आएंगे और पहले ही इसमें चुन के आएंगे। इतने वोटों की भी हमारे पास में पूरी व्यवस्था है और इसमें जो एक हाँ ठीक है। विधान परिषद निवडणुकीबाबत आपण ही थेट दृश्य पाहतोय। अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार हे 100% निवडून आल्याशिवाय राहणार नाही। आमच्यात एकही उमेदवार विधान भवन परिसरामध्ये आपण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सगळे जे आमदार आहेत ते आलेले पाहतोय। ही थेट दृश्य विधान भवन परिसरातली आहेत। आता आपण देवेंद्र फडणवीस आणि इतर जे पदाधिकारी आहेत, जे आमदार आहेत ते सुद्धा विधान भवनामध्ये हजर झालेले आहेत। आपण थेट दृश्य विधान भवन परिसरातली पाहतोय। तर विधान परिषदेची निवडणूक मतदान जी आहे ती मतदान प्रक्रिया आज पार पडणार आहे। त्याचबरोबर मतमोजणी सुद्धा आज होणार आहे आणि आज पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात प्रत्येक जागांचे वैयक्तिक संबंध मांडण्यापेक्षा प्रत्येक विधिमंडळातील सहकार्यांना दादांनी आपल्या आपल्या मतदारसंघात जे काही सहकार्य करता येईल ते आजपर्यंत केले आणि त्यातून उत्तराई होण्याचं विधिमंडळातल्या अनेक सहकार्यांनी आजच्या मतातून ठरवलेलं आहे। मला विश्वास आहे की चांगल्या पद्धतीने दादांच्या मागे आपण पाहिलं की राष्ट्रवादीचे सर्वच आले बैठकीला, तुम्हाला मी उशीर आलो तर ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो।
आता सगळ्या या संपूर्ण इंद्रनील नाईक आहेत आपल्याबरोबर. इंद्रनील नाईकची काय म्हणता पाठिंबा होणार आहे आणि त्याचसोबतच आमदार फोडण्यात तयारी करण्यात आली आहे. अजित पवार 1000% खात्री आहे त्याची. आपण पाहिलं की इंद्रनील नाईक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सगळेच आमदार आता विधान भवनाच्या दिशेने रवाना होतात. आपल्यासोबत काही आमदार आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, आता आपण मतदानासाठी चाललेला आहात, शिंदे साहेबांचा आदेश घेऊन निघालेला आहात. काय आदेश देण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीची ही मतदान प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडणार आहे, काय सूचना देण्यात आल्या? एकीकडे आपल्या विधानसभा सदस्याची सदस्य संख्या लक्षात घेऊन आम्हाला कोटा ठरवू दिलेला आहे आणि 11 जागेसाठी 12 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि आम्हाला जे काही शिंदे साहेबांनी आदेश दिलेत, सूचना दिल्या, त्या पद्धतीनं मतदान करण्याचं आम्ही त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी जात आहोत. आणि निश्चितच जे काही महायुतीचे जे काही उमेदवार असतील ते निश्चित या ठिकाणी निवडून येतील हा विश्वास आम्हाला सर्वांना या ठिकाणी आहे. खरं तर शिंदे साहेबांचे अर्थात तुमच्या पक्षाचे 2 उमेदवार आहे, ते 100% निवडून येतात अशी खात्री वाटते आपल्याला? 100% दोन्ही जे काही कोटा ठरवून दिले आमची सदस्य संख्या पाहिल्यानंतर निश्चित आमचे दोन्ही. आम्ही आता 2 वर्ष झाले शिंदे साहेबांसोबत आहो, आता पण त्यांच्यासोबत आहे. पण त्यांनी मतदारसंघात भरपूर निधी दिला आणि मी स्वतः आणि राजकुमारजी पटेल हे दोघे जण आम्ही शिंदे साहेबासोबत आम्ही जाऊन मतदान करणार आहोत. पण एकूण जर बघितलं तर सध्या 12 उमेदवार रिंगणामध्ये आहे, त्याच्यामुळे मतं फुटण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते. घोडे बाजार खूप मोठ्या प्रमाणावर झाले. शिंदे साहेबांचं एकही मत फुटणार नाही, बाकीच्यांचं मला सांगता नाही. विरोधक, तुम्हाला वाटतं विरोधकांची मतं फुटू शकतात? कारण की 2 वर्षापूर्वी अशीच काहीशी आता त्या प्रॅक्टिसमध्ये मी नाही आहे. मी माझी गॅरंटी घेतो. आमचं दोनही मत, राजकुमार आणि बच्चू कडूचं मत शिंदे साहेबांच्या उमेदवाराला जाणार. सर, आपका वोट किसको जाएगा आपके पास? मेरा वोट शिंदे साहब को जाएगा. दोनों भी उम्मीदवार विदर्भ के हैं, भावनाताई गौड़ी और तुमाने, तो उनके जाएगा दोनों. और मैं और शिंदे साहब खुद वोट डालने को साथ में जाएंगे. सर, अटकलें लगाई जा रही है कि वोट वोटिंग हो सकती है जैसे पिछली बार हुई थी. वो मुझे पता नहीं, मैं इस ऐसे धंधे में गिरता नहीं. और हमारी जवाबदारी थी यहाँ तक जो मतदार संघ में निधि मिला है, हम हमारा कर्तव्य बजाने जा रहे हैं. जिन्होंने हमारे मतदार संघ में ये सरकार के अंदर जितना निधि मिला इतना कभी मिला नहीं था. और ये हमारा कर्तव्य रहेगा कि हम शिंदे साहब को उस निधि के ऋण में अभी हम ये वोट देने जा रहे हैं. क्या लगता है, आपका अनुमान क्या है, कौन हारेगा? वो तो अभी बता नहीं सकते कौन हारेगा कौन जीतेगा. ते पडणार ते माहीत. मी काही त्या राजकीय तज्ज्ञ माणूस नाही आहे. मी गोरगरिबांच्या डोक्यातला त्यांचा आवाज ऐकणारा माणूस आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांच्या डोक्यात काय चालतं एवढं मला वाटतं एवढं आम्ही डोकं कधी चालवत नाही. त्याच्यानं कोण पडणार कोण आज संध्याकाळपर्यंत माहीतच पडणार ना.